असतं आम्हाला पाठवून दिलं असतं. हे करायची गरज नाही आपल्याला. आपण जे करतोय आपल्या समाजाकरता करतोय. समाजाने आदर्श घेतला पाहिजे आणि समाजाने त्याचं एक वेगळ्या याच्यावरती आता प्रत्येकाला त्याचा आदर्श देत गेलं पाहिजे. आपण हे आंदोलन आता जे चालू केलं हे आंदोलन आपल्या समाजाकरता आणि याच्यामध्ये आपण जसं पहिलं बाप्पा आपण आंदोलन केलं. पहिले आंदोलन समजा आपण गावोगावी गेलो, वाड्या वस्त्यावर गेलो, त्या ठिकाणी मिटिंग घेतल्या, लोकांना त्याचं महत्त्व पटवून दिलं. लोकांना सगळं माहिती आहे, लोकांना सगळं महत्त्व पडले, लोक जागृत झाले. फक्त एक गोष्ट काय होती माहिती आहे का, की एखादा जिल्हा समजा आता सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, ज्या ठिकाणी तिथले जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मला वाटत नाही पदाधिकारी पाळतात, म्हणजे योग्य असे पाळतात म्हणून. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये आपण जर योग्य जर त्या ठिकाणी हे केलं तर जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्षांनी जर तालुका अध्यक्षांना आदेश केला आणि तालुका अध्यक्षांनी जर खाली जर त्या पद्धतीने काम केलं आणि त्या पद्धतीने जर गावापर्यंत विषय केलं, एका गावातून 10 लोक जरी निघली जागृत होऊन तरी लाखो लोक निघतात. पण ज्यावेळेस 10 गावांमध्ये जर ती माहीत नसतं, शेजारच्या एका गावातली लोक येतात आणि बाकीचे सांगतात आम्हाला माहीत नाही, तिथं कमी कोण पडायचं? तिथं काही जवळच ना थोडंच येणार आहे का संजय येणार आहे? कोण नाही येणार. तिथं तुमचं काम आहे, तुम्ही तिथपर्यंत गेलं पाहिजे, तुम्ही तिथपर्यंत हे केलं पाहिजे. आता याच्यामध्ये समाजाला ज्याचं ज्याला पडलेलं आहे. आज अशी परिस्थिती आहे की लोकांचं ह्या करोनाच्या याच्यामुळं करायचंच काय करता, स्वतःच जगायचं म्हणून परवानता नाही तर कशा करता मग दुसऱ्या करता आपण एवढ्या मारायचं, दुसऱ्या करता हे करायचं, असं प्रत्येकाच्या मनात येते. पण स्वतःचं जगणं हे जगणं नाही, दुसऱ्या करता जी जगण्यात मजा आहे ती स्वतःच्या जगण्यात मजा नाही. त्याच्यामुळं ही जे आहे आरक्षणाचा हा मुद्दा आहेच. हा मुद्दा आपण शेवटपर्यंत धरून चालणार आहे. उद्या असं पण होऊ शकतं जसं उदयन महाराजांनी सांगितलं की बाबा आरक्षण हा मुद्दाच ठेवायचा नाही, आरक्षणच ठेवायचं नाही, असं पण होऊ शकतं. आणि जर मोदी सरकार जर परत आलं तर मला वाटतंय परत ती होऊ शकतं, तसं पण होऊ शकतं. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण आता ज्या मुद्दे आहेत आपले त्याच्यामध्ये बाबा आपली कामं आपण एवढं रोडवर लाखो समाज रोडवर आलो, आपण ज्या मागण्या पूर्ण करून घेतल्या त्या मागण्या सुद्धा आपल्यापर्यंत का आता येऊन देत नाही? म्हणजे रामुशांचं असं 100 कोटीत काय गुतलं या सरकारचं? जी 100 कोटी रुपयात साताऱ्यात आपण आलो, साताऱ्यामध्ये आपण बचत गट करायला लावले, सांगलीमध्ये आपण बचत गट करायला लावले महिलांना. त्याच्यामध्ये आपण काय केलं की 100 कोटी रुपये त्याच्यामध्ये बऱ्याचशा ही महिलांकरता बचत गटांकरता त्याचं हे करा आणि बाकीचं जे आहे ते शिक्षणाकरता करा. आता नंतर आपण BJPला पाठिंबा दिल्यानंतर आपण ती 500 कोटी 1000 कोटी म्हणलो त्यांना, निदान 500 कोटी रुपये तरी त्याच्यात झालं असतं. पण ते समजा झालं, बाकीचं विषय झालं. पण जे आहे 5 कोटी रुपये स्मारकाकरता दिले, ते 50 लाख रुपये आले, 4.5 कोटी रुपये थांबवले, 100 कोटी रुपयाचा ते विषय होता ते थांबवलं, चित्रपटाचा विषय होता तो थांबवला. प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपल्या ते आता सध्या त्यांनी ती थांबवलेलं आहे. राहिला विषय आता आमदारकीचा किंवा आपण आमदारांच्या म्हणजे कसं आंदोलन करणार काय करणार, तर आपण प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आपली नाही काय म्हणलं तर बा 10-5 हजार लोक आहेत. त्या 10-5 हजार लोकांमध्ये अशी निदान 100 लोक नाहीत की जेणेकरून त्या ठिकाणी आमदाराच्या याच्यापाशी जाताना त्याला निवेदन देऊन येते. 100 लोकांनी तुम्ही जायचं, त्याला निवेदन द्यायचं. 20 दिवस आहेत साहेब तुमच्याकडे, 20 दिवसाच्या आतमध्ये जर ह्या विषयावरती जर आपण वरती जर मुख्यमंत्र्यांची आमची मिटिंग लावली किंवा आमची जर तक्रार मांडली किंवा आमचं जर ह्या मागण्यांच्या संदर्भात जर आपण जर काही जर हे केलं तर आम्ही तुमच्यापर्यंत येणार नाही, आम्ही तुमच्याबरोबर तिथपर्यंत. पण जर तुम्ही जर हा विषय घेतला नाही ना आमच्यावर जर लक्ष नाही दिलं तर आम्ही येणारे 21 तारीख 22 तारीख जे काय असेल 10-20 दिवसाचं टायमिंग देऊन त्या टायमिंगला आम्ही तुमच्या दारामध्ये कमीत कमी अर्धा ते पाऊण तास बोंबलो की स्पष्ट सांगायचं त्यांना. ह्या गोष्टी आपण काय करायच्या की आता आपण लाखोच्या संख्येने आपण एकत्र येऊ शकतो. आपण लोक जमू शकत नाही याच्याकरता नाही, आपण लाखोच्या संख्येने एकत्र येऊ शकणार नाही. आणि त्या ठिकाणी आलो तर आपल्या लोकांवरती म्हणजे अनेक दुखणी बाणी बाकीचे ह्या कुठाने होतात. त्याच्यामुळं आता ही सुद्धा मराठी मोर्चांचं जरी त्यांनी केलं तर ठराविकच लोक हे केली ना, धनगर समाजाचे ठराविकच लोक रोडवर आली, तर आपण सुद्धा ठराविकच लोकांचं हे करायचं. आपण समजा काय जर केलंच नाही, काय जर म्हणजे मागण्यांच्या संदर्भात काही हेच नाही केलं तर मग आपल्याला कोण विचारणार? आपण परत पडद्याआड जाणार. जसं आपण पाठीमागं होतो, आज आपण नाही काय तर पार दिल्लीपासून रामोशी समाज ओळखायला लागला, दिल्लीपासून पार उमाजी नायकांना ओळखायला लागलं. सगळ्या गोष्टी आपण आज सक्सेस झालेलो आहे, आपण सर्व आहेत. आता याच्यामध्ये एक काय आहे
की ज्या बाकी संघटना आता परवा दिवशी आमची कॉन्फरन्स झाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची म्हणजे एक 7-8 जण कमिटीतल्या पदाधिकाऱ्यांची कॉन्फरन्स झाली. कॉन्फरन्स झाल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये मेसेज पाडला की 10 दिवसाच्या आतमध्ये MM ग्रुपचा दानका की कसला दानका देऊ की म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात. आता ठीक आहे बाबा, आपल्यातलंच 7-8 जणातलं कोणतरी म्हणलं असेल 1 तासाच्या आत मेसेज, त्याच्यावर म्हणलं मेसेज तयार करून तो बाकीच्यांना टाक. ठीक आहे, बघ दानका असू द्या, लय तुमच्याकडे लोक आहेत, लय बाकीचे आहेत, तुम्ही एकत्र या ना. म्हणजे याच्यात आता सुद्धा तुमच्या सर्वांना मी सांगतो की दौलत नाना शितोळे त्यांच्यापेक्षा छोटा आहे. छोटा जरी बुद्धीने ती मोठी असली किंवा वयाने मोठी असली, मी छोटाच मला स्वतःला मानतो. मी तुमच्या पाठीमागं अजून पण तुमच्या पाठीमागं थांबतो, तुमच्या पाठीमागे 4 पावलं चालतो. तुम्ही एकत्र या, तुम्ही याच्यात विषय घ्या, ताबा घ्या आणि तुम्ही चाला सगळेजण एकत्र येऊन. जसं संजू भाऊ म्हणलं की बाबा एकटा नेता येऊन जमणार नाही, तुम्ही त्या ताकदीनेच आला पाहिजे संघटनेला घेऊन आणि ताकदीनेच तुम्ही उतरला पाहिजे. नाही तर आमच्यात तुम्ही गुडगुड पण नाही केली पाहिजे, जेणेकरून याला खच्चीकरण थोडक्यात समाजाचं झालं नाही पाहिजे. आता याच्यात आपण ही जी आपण आता केले आंदोलनाचं ही एक मुद्दा झाला की समजा आपण निवेदनं द्यायची, निवेदन झाल्यानंतर आपण हे करायचं आणि त्याच्यानंतर समजा तालुक्या पातळीवर तुमचं झालं की एक शिष्टमंडळ एकदा 5-50 लोकांचं परत जसं सिस्टीम खालची आहे तशीच सिस्टीम याला कलेक्टरला निवेदन द्यायचं आणि कलेक्टरला निवेदन दिल्यानंतर ती सुद्धा कलेक्टरचं त्या हिशोबाने आपल्याला जर नाही उत्तर आलं तर आपण कलेक्टरला 1 तारीख देऊन त्या ठिकाणी फॉर्मला चालू करायचं. ही सिस्टीम आपण करणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कुठली अडचण येणार राहिलेच आहे. आपल्याला नेते म्हणले की गुन्हे दाखल करण्याचं, आपल्याला नाही करायचं तसं. आपल्या जिथं आक्रमक तिथं आक्रमक राहायचं. आपल्या मुलीवर अन्याय झाला, आक्रमक झालो, दुसऱ्या दिवशी सगळं गोडा लावून टाकला. आपल्या मुलावरती अन्याय झाला, टेम्पोरने दुसऱ्या दिवशी सस्पेंड केली. ही जिथं आक्रमक व्हायचं तिथं इथं आक्रमक होऊन काय करायचं. तुम्ही समजा की लय जणांवर नाही की 10-11 जणांवर झाला असतो गुन्हा दाखल, तुम्ही थोडी 21-22च्या पुढे गेला असतो, पण 10-11 आम्ही आलो असतो, 2-3 4-5 दिवस आम्ही राहिलो असतो. ह्या गोष्टी आहेत आणि आपल्याला ही जे करायचंय ह्या काहीच आपल्याला म्हणजे सरकारला आडवं लावून किंवा सरकारला वेठीस धरून किंवा कुठल्या ह्याच्यात नाही. आपल्याला लोकशाही मार्गाने जायचं, लोकशाही मार्गाने काम करायचं आणि आपला 100% फायदा होईल. आणि फायद्याचं सुद्धा आपण करून दाखवलंय ना. आपण ज्या याने आपण गेलो, ज्या पद्धतीने आपण गेलो त्या पद्धतीने आपण सक्सेस झालो. याच्यात सुद्धा सक्सेस हो असं मी सर्वांना सांगतो. प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीने, प्रत्येक गावातल्या व्यक्तीने, प्रत्येक अध्यक्षांनी जबाबदारीने इथून जाताना आता एक काळजी घ्या की आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये गेलो पाहिजे, तिथं प्रत्येक गावामध्ये आपण जाऊन लोकांना जागृत केलं पाहिजे. वेळ आली तर आपल्याला रोडवर उतरू किंवा अजून काय करायचं ती करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आता याच्यात मीटिंगचे जे इश्यू आहेत संजय, मीटिंगचे जे इश्यू आहेत तर मीटिंग आपल्याला आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला 2-3 ठिकाणी मीटिंग लावावं लागणार. समजा आता कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समजा तुमच्याकडे एक मीटिंग लावली तर तिथून पुढे आपल्याला गडहिंग्लज, चंदगड तिकडे मीटिंग लावावं लागणार. 2 ते 3 मीटिंग आपल्याला 2 ठिकाणी म्हणजे 2 ठिकाणी जिल्ह्यात 2 मीटिंग लावू. प्रत्येक जिल्ह्याला 2 मीटिंग. आणि याच्यात आता मग अशी किंवा मी आपली संघटना 2 वर्ष झालं रेंगाळी वगैरे असं काही झालेलं नाही. 1 वर्ष आता होतं आलं करू नाही. 1 वर्षाच्या आधी आपण म्हणजे 6-7 महिन्याच्या पूर्वी 8 महिन्यापूर्वी आपण आंदोलनाचं परत भूमिका घेतली. आपण आझाद मैदानावर आंदोलन का आपण केलं. गप मला तरी वाटत नाही आपण 2 महिने गप बसलो. आपण आपलं काही का व्हायला चालू आहे. त्याच्यामुळं आपण आपलं जे काय आहे ते करा. फक्त काय करा की नुसतं दौलत नानाच आला पाहिजे याच्यावर नका संजय भाऊ. दौलत नाना आला मग तुम्ही जमला असं नाही झालं पाहिजे. तुम्ही तुमची जबाबदारी तुम्ही एक करायचं की नाना तुम्ही एक करा की नाना आता जिल्ह्याची मीटिंग लावली आम्हाला वेळ पाहिजे तुमचा. मग त्याच्यात मी सांगेन 11 तारखेला नाही 13ला येतो. जे काय असेल ते तेवढ्या त्या नाही आलो तर मग बोलायचं तुम्ही. पण तुम्ही त्या गोष्टी ज्या आहे आता ह्या पाळावं लागणार आहे. संघटनेचं आपल्याला काम करायचंय ना, आपल्याला समाजाचं काम करायचंय तर आपल्याला काही का व्हायना. पहिल्यापासून काय सांगतो, आठवड्यातून 1 दिवस काढा ना. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आठवड्यात 1 दिवस काढा आणि 1 दिवस फक्त समाजापर्यंत. मग आठवड्यात 1 दिवस गेल्यानंतर बाबा तिथलं 1-2 गावं निवडा, परत आठवड्याने 2 गावं निवडा.
असं होत आहे ना सगळ्या गोष्टी, अडचणीचं काहीच म्हणजे हे नाही आहे. आणि सगळं व्यवस्थित होईल. आता तुम्ही सगळेजण 2 दिवसात फोन केले आणि इथपर्यंत आला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो, सर्वांचं स्वागत करतो. आणि आता ही लढाई परत एकदा चालू केलेली आहे. आपल्याला न्याय मिळू नाही मिळू, आपण ज्या दिशेने चालू आहे ती दिशा आपली चांगली आहे आणि ह्या दिशेने गेलं तरच आपलं सक्सेस आहे. त्याच्यामुळं आपण त्या दिशेने आता चालू झाले आणि याच्यामध्ये सर्वांनी ताकदीनिशी उतरा अशी विनंती करतो. थांबतो. जय महाराज.